जानकारी आप सब देख रहे हैं सारा अधिकार। भविष्य के होनहार कलाकारों को बनाने वाला जैज़ फेस्ट फेस्टिवल। हम सभी में एक छिपा हुआ कलाकार होता है, लेकिन हर किसी के पास खुद को एक कलाकार के तौर पर दिखाने के लिए सही प्लेटफॉर्म नहीं होता। लेकिन आज के टैलेंटेड कलाकारों और समाज में कल के भविष्य के कलाकारों को एक खुला प्लेटफॉर्म देने वाला फेस्टिवल बेशक जैज़ फेस्ट है। कल के भविष्य के कलाकारों को बनाने वाला फेस्टिवल जैज़ फेस्ट हाल ही में मीरा भाईंदर के भारत रत्न लता मंगेशकर थिएटर में आयोजित किया गया था। इस फेस्टिवल में 5 से 75 साल की उम्र के करीब 250 कलाकारों ने शानदार मल्लखंब और अलग अलग डांस पेश करके दर्शकों को मंत्रमुग्ध कर दिया। डिप्टी मेयर संजय गाड़ी ने अनोखे प्रोग्राम जैज़ फेस्ट की बधाई दी। वहीं कोरियोग्राफर उमेश यादव ने कहा, हर आर्टिस्ट शुरू में आखिरी लाइन में एक जूनियर आर्टिस्ट होता है, लेकिन अगर उसे सही मौका मिले तो वह एक दिन सफल आर्टिस्ट बन जाता है। उन्होंने ये भी भरोसा दिलाया कि मलखंबा उनके लिए बहुत अट्रैक्शन है और हम जल्द ही इस पर एक फिल्म भी बनाएंगे। राहुल इंस्टीट्यूट के डायरेक्टर राहुल नकरेकर ने अपने विचार बताते हुए कहा, मैं खुद एक आर्टिस्ट हूँ और पिछले 15 सालों से इंस्टीट्यूट के जरिए समाज में शौकिया आर्टिस्ट को डेवलप करने के लिए यह प्लेटफॉर्म दे रहा हूँ। टैलेंटेड आर्टिस्ट जैज़ फेस्ट प्लेटफॉर्म का पूरा फ़ायदा उठा सकते हैं और यही भविष्य के महान आर्टिस्ट बनाता है। राहुल इन्स्टिट्यूटच्या जेट फेस्ट या कार्यक्रमाच्या 8व्या वर्षाचा शुभारंभ नुकताच मीरा रोड येथील भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मीरा रोड भाईंदर श्री उपमहापौर श्री संजय घाडी साहेब आणि सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव सर यांची उपस्थिती लाभली होती। उपस्थितांना संबोधित करताना संजय घाडी साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। छोटे विद्यार्थी आणि त्यांचे उपस्थित सर्व पालक बंधू आणि भगिनींनो, मी तुमच्या संस्थेचं आणि ताई तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की मला या कार्यक्रमाला आपण बोलावलं आणि म्हणून मलखांब या ठिकाणी पाहता आलं। छोटी छोटी मुलं अगदी छानपैकी ते मलखांब करत होते आणि त्याच्याबरोबर आपण हा मेसेज दिला की लहान मुलांनी खेळाकडे आपण वळलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे, खेळ खेळत राहिलं पाहिजे आणि मोबाईल बाजूला ठेवला पाहिजे। खरंच तुम्ही जो प्रश्न विचारलात की एक दिवस कोणी मोबाईलला स्पर्श केला नाही का, तर असे जे असतील भाग्यवान 4-5 जण त्यांचं पण अभिनंदन करतो, कारण त्यांना एक दिवस खूप आनंद मिळाला असेल आणि सगळं होत होतं। मोबाईल नव्हता साहेब त्यावेळेला आपण असे छान जगत होतो, त्यावेळेला आपली स्मरणशक्ती खूप जास्त फास्ट असायची। म्हणजे लँडलाईनचे नंबर आपल्या सगळ्यांना पाठ असायचे। आता क्वचित आपण असू की पत्नीचा तो एक फोन माहिती असतो आपल्याला पाठ, पण मुलांचा नसतो, मित्रांचे नसतात। अशी आपली अवस्था झाली की त्याचं कारण हा मोबाईलच आहे। याचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे देखील आहेत आणि म्हणून पालकांना मी विनंती करेन की मुलांना जेवढं हवंय तेवढंच द्यायला पाहिजे, कारण आता अशी परिस्थिती झालेली आहे की लहान बाळ देखील त्या मोबाईलमधलं काहीतरी पाहिल्याशिवाय दूध पीत नाही किंवा खात नाही अशी अवस्था झालेली आहे। त्यामुळे हे भयंकर परिणाम भविष्यामध्ये आपल्या पिढीवरती होऊ शकतात। त्यामुळे विज्ञान शाप की वरदान हा देखील याचा आपण विचार करायला पाहिजे आणि निश्चितपणाने आपल्यासारख्या संस्था ज्या आहेत ताई, तर याच्या माध्यमातून याचा प्रचार आणि प्रसार करतील। मी फार वेळ घेत नाही, मलाही आणखीन एका कार्यक्रमाला जायचं आहे। मी मुंबई महानगरपालिकेचा उपमहापौर या नात्यानं आपल्या सर्वांना खूप 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 अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो। असंच काम चालू ठेवा। माझी काही मदत लागली मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जरूर करेन। माझ्या प्रभागातली पण इकडे काही मंडळी आलेली आहेत दयाशिका सगळी, त्यांचंही मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पेरलेला आम्ही राहुल इन्स्टिट्यूटमध्ये डेव्हलप केलेला आहे। असं काही नाही आहे, सगळं टीम आहे सर। असंच तुम्ही आम्हाला सपोर्ट करत राहा। आम्ही अजून पुढे 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 मुलांना अजून स्टेज कसा, प्लॅटफॉर्म कसा क्रिएट करता येईल, या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी तुम्ही डान्स, मलखांब, जिम्नॅस्टिक एरियन्स ते मला येतात म्हणून मी चालू केले, जे मला येते। उमेश सर, संजय
गाडीची नमस्कार आपल्याला. तुम्हा सगळ्यांना नमस्कार. थँक्यू राहुल फॉर इन्व्हायटिंग मी, एस्पेशली अजय सावंत फॉर इन्व्हायटिंग मी हिअर अँड गिव्हिंग दिस ऑनर. आज मला मलखांब, मी शक्यतो ॲन्युअल फंक्शनमध्ये मलखांब कधी परफॉर्म करताना बघितला नव्हता. सो आय रिअली इम्प्रेस. म्हणजे इट्स अनबिलिव्हेबल. मला डायरेक्ट शाळेमध्ये, म्हणजे मी शाळेत असताना मलखांब करायचो, बट आत्ताच्या जनरेशनला मलखांब करायला अपॉर्च्युनिटी मिळणं, इट इज खूप इम्पॉसिबल आहे ही गोष्ट. आणि ज्या पद्धतीने मुलं परफॉर्म करत होती त्याच्यापेक्षा जास्त चांगला परफॉर्मन्स तुझ्या मुली करत होत्या. सो जेव्हा टीचर चांगला असतो तेव्हाच हे घडू शकतं. सो ऑल क्रेडिट टू यू. आणि तुझ्या अकॅडमीचे जेवढे तुझे असिस्टंट्स असतील, मला वाटतं ते त्यांचं पण यश आहे. सो हॅट्स ऑफ टू यू. आणि मला माहित नव्हतं, आपण पहिल्यांदा भेटतोय. मला एक जस्ट फोन आला माझ्या मित्राचा, कॉलेज फ्रेंडचा, अजय सावंतचा, की प्लीज तुम्ही अशा कार्यक्रमाला याल का? म्हटलं काय कार्यक्रम आहे? तर राहुलनी मला फोन केला. मला काही एक्सपेक्टेशन नव्हतं हा कार्यक्रम कसा असणार, काय असणार, पण ही सेंड मी वन क्लिपिंग ऑफ लास्ट इयर. मी त्याला हो म्हटलं होतं आधीच, मी येतोय म्हणून, पण मी टायमिंग 12 नंतरच येणार, त्या आधी येणार नाही म्हटलं. तर त्याचं क्लिपिंग बघितल्यानंतर आय फेल्ट सो नाईस. यार ये लड़का कुछ तो कर रहा है अच्छा, अँड मला जायला पाहिजे म्हणून. पण मी अगोदर हो म्हटलेलं तर मी येतच होतो. सो राहुल, रिअली इम्प्रेसिव्ह क्लिपिंग था ते. खूप चांगला कार्यक्रम होता. आणि ऑर्गनायझिंग जी टीम आहे ती खूप चांगली आहे, मुळामध्ये वेल ऑर्गनाइज्ड आहे. मला एकच रिक्वेस्ट आहे तुम्हा पालकांना, कारण मी पण तुमच्यासारखा पॅरेंट्स आहे, माझी पण एक मुलगी आहे. मी कोरिओग्राफर आहे, त्यामुळे मी ते एक्सपेक्टेशन माझ्या मुलीकडनं कधीच ठेवलेलं नव्हतं, की आपल्याला प्रत्येकाला वाटतं की माझी मुलगी इथे फ्रंटला नाचली पाहिजे. तर तसं नसतं. फ्रंटला कोणतरी एकच जण नाचू शकतो, मग त्याच्या बाजूला कोणतरी, मग त्याच्या बाजूला कोणतरी, मग त्याच्या बाजूला कोणतरी. पण जो मागे नाचणारा जो असतो याचा अर्थ असा नाही की तो वाईट नाचतोय, तो खूप चांगलाच नाचत असतो. आणि तो हळूहळू हळूहळू हळू जेव्हा इथे फ्रंटला येतो ना, त्याच्यानंतर मग नो लुकिंग बॅक, मग तो मागे कधी आयुष्यात नाचत नाही. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण उमेश जाधव आहे. मी 4थ्या रांगेतच नाचायचो, पण ज्या दिवशी मी सेंटर अचीव्ह केला त्याच्यानंतर मी कोणाला इथे परत यायची संधी दिली नाही. कारण त्याचं असतं की तुम्ही मागे जेव्हा राहतात ना, तेव्हा तुमच्यामध्ये काय ना काहीतरी एक एनर्जी येते, मला तिथे जायचंय, मला तिथे जायचंय, म्हणून तुम्ही जास्त मेहनत करता. आणि मेहनत करत करत प्रत्येक पॅरेंट्सला वाटतं की मेरा बेटा क्यों कॉर्नर में डांस कर रहा है. वो डान्स कर रहा है वही इम्पॉर्टंट आहे. या स्टेजवर येऊन डान्स तुम्ही प्रयत्न करून बघा. या स्टेजवर डान्स इट इज नॉट दॅट इझी. आज जे मी बघितलं ना मलखांब किंवा रोप मलखांब जे चाललं होतं, सिल्क झालं नाही, पण सिल्क पण मला बघायचं होतं. झालं सिल्क? मी नाही बघितलं. इट इज द मोस्ट डिफिकल्ट पार्ट. आणि मी तुम्हाला सांगतो, तुमचे सगळे मुलं आणि मुली, आय एम टेलिंग यू, आत्ता जे तुम्ही बघितलं हे करण्याकरता तुमचे कोर मसल जे असतात ते खूप स्ट्रॉंग असावे लागतात. ते स्ट्रॉंग केव्हा होतात? रोज तुम्ही जेव्हा रिहर्सल करतात तेव्हा स्ट्रॉंग होतात. इनडायरेक्टली तुमची मुलं फिजिकली फिट होत आहेत. कीप दिस इन माइंड. हा जो मलखांब आणि रोप मलखांब आहे किंवा सिल्क करण्याकरता कोर मसल खूप स्ट्रॉंग असावी लागते. बॉडीवरती कम्प्लीट कंट्रोल असावा लागतो, त्याच्याशिवाय हे होऊच शकत नाही. आणि राहुल, ट्रस्ट मी, मला माहित नाही, पण मी अनाऊन्स करू की नाही मला पण नाही माहिती, माझी खूप इच्छा आहे की हे जे चाललंय त्याच्यावरती मी फिल्म बनवणार आहे. आणि यू विल फील हॅपी. मी बऱ्याच लोकांना भेटलो सुद्धा याच्यासाठी. याच्यावरती माझा काय म्हणतात स्टडी चाललेला आहे. आणि ती फिल्म मी डेफिनेटली बनवणार 100. आणि बरेच लोक त्याच्याशी असोसिएट होणार आहे, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये मलखांब
इज मतलब पायोनियर आहे आणि ते तुम्हाला माहिती मी जास्त सांगत नाही की मलखांबची सुरुवात कुठून झाली, काय झाली आणि ती किती वर्षापूर्वी झाली, त्याच्याबद्दल मी काय बोलत नाही, त्याच्यावरती स्टडी चालू आहे सगळं. सो इट विल हॅपन व्हेरी सून. आणि थँक्यू राहुल अगेन, मला खूप बरं वाटलं इथे येऊन अँड आय एम रिअली व्हेरी थँक्यू सो मच फॉर इन्व्हाइटिंग मी. थँक्यू सो मच एव्हरीवन अँड ऑल द बेस्ट टू ऑल स्टुडंट्स. तुम्ही चांगल्या टीचरकडे आहात. सध्या टीचर्स चांगले भेटत नाहीत, इन्स्टिट्यूट चांगल्या भेटत नाहीत आणि एका इन्स्टिट्यूटमध्ये 250-300 250 to 300 स्टुडंट्स असणं हे खूप मोठं अचिव्हमेंट आहे. सो राहुल, कॉंग्रॅच्युलेशन. क्लॅप फॉर एव्हरीवन. बेभत्स रस, घृणा का वो एहसास जब आत्मा भी विचलित हो जाए, जैसे एक भरी सभा में मर्यादा टूट रही थी और पांडव जैसे वीर मौन खड़े थे. उस क्षण कृष्ण ने देखा अपनों का पतन.